2024-25 या वर्षाकरता ITI प्रवेश प्रक्रिया हे सुरू झालेली आहे आणि हे ITIचे फॉर्म कोणते विद्यार्थी भरू शकणार आहेत, या ITIचा फॉर्म भरण्याकरता कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत, त्याचप्रमाणे हा ITI फॉर्म ऑनलाईन कशाप्रकारे भरायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया। तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम admission.dvet.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटवरती आल्याच्यानंतर आपल्याला कॅन्डिडेट लॉग इन यावरती टिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचं आहे। यानंतर रजिस्ट्रेशन करण्याकरता आपल्याला अशा प्रकारे फॉर्म ओपन होईल। फॉर्म ओपन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी विचारण्यात येत आहे आपण 10वी कुठल्या बोर्डामधून पास झालेला आहात। महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्रावरती क्लिक करायचं आहे। महाराष्ट्र सोडून इतर कुठल्याही बोर्डमध्ये जर आपण 10वी झाला असाल तर त्यावरती आपल्याला या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे ज्या बोर्डमधून आपण 10वी हे शिकला असाल। त्यानंतर आपल्याला आपला 10वीचा जो रोल नंबर असतो तो रोल नंबर आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि पासिंग इयर आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे आपण कोणत्या वर्षी 10वीला आहात ते। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक्झामचा मंथ या ठिकाणी द्यायचा आहे। पास झालेल्याचा मंथ आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आपले डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायचे आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला आपलं पहिले नाव टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपलं आडनाव म्हणजे सरनेम टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे, जो आपल्या जवळ असेल तो मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर तो मोबाईल क्रमांक आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक OTP पाठवण्यात येईल। तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकून आपल्याला सबमिट या बटनावरती क्लिक करून आपला मोबाईल नंबर हा व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। सक्सेसफुल व्हेरिफिकेशन असा मेसेज येईल। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला ईमेल ID टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी पासवर्डमध्ये आपल्याला एक पासवर्ड सेट करून घ्यायचा आहे। तोच पासवर्ड आपल्याला पुन्हा या ठिकाणी पुष्टी करण्यासाठी टाकून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी खाली असलेला कॅप्चर कोड जसाच्या तसा आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। रजिस्टर या बटनावरती टिक करून आपल्याला पुढे जायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला आपला रजिस्ट्रेशन क्रमांक या ठिकाणी शो होईल, तो आपल्याला कॉपी करून ठेवायचा आहे। तो कॉपी करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला लॉग इन या बटनावरती क्लिक करून आपल्याला आपलं लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन करण्यासाठी आपल्याला याला ओके करायचं आहे आणि या ठिकाणी आपण जो कॉपी केलेला रजिस्ट्रेशन नंबर असेल तो या ठिकाणी आपल्याला पेस्ट करायचा आहे आणि आपण जो पासवर्ड सेट केला होता तो पासवर्ड आपल्याला या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे खाली जो कॅप्चर कोड दाखवण्यात आलेला आहे तो जसाच्या तसा आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन या बटनावरती क्लिक करून आपल्याला आपलं लॉग इन हे करून घ्यायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला आपला फॉर्म हा ओपन होईल। तर फॉर्म ओपन करण्याकरता आपल्याला ॲडमिशन ॲक्टिव्हिटी यावरती जायचं आहे आणि ॲप्लिकेशन फॉर्म यावरती टिक करायचं आहे। त्यानंतर विद्यार्थ्यासाठी या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या एकदा आपल्याला वाचून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला 8 स्टेपमध्ये हा आपला फॉर्म असणार आहे। तर ह्या संपूर्ण स्टेप आपल्याला पूर्ण करायच्या आहेत। तर पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे, तर आता हे आपली दुसरी स्टेप आहे। तर यामध्ये आपल्याला आपला रोल नंबर शो होऊन जाईल, आपण सिलेक्ट केलेलं वर्ष शो होऊन जाईल, त्यानंतर मंथ शो होऊन जाईल। त्यानंतर आपण मेल आहात फिमेल आहात ते आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला आपली जन्मतारीख शो होऊन जाईल। राष्ट्रीयत्व इंडियन यावरती आपल्याला टिक करायचं आहे। आपली मातृभाषा मराठी यावरती आपल्याला टिक करायचं आहे आणि त्यानंतर आपला धर्म म्हणजेच रिलिजन या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला आपली कास्ट म्हणजे जातीचा प्रवर्ग आपल्याला या ठिकाणी कास्ट कॅटेगरी हे आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपली जात या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर आपलं वार्षिक इन्कम आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर नेक्स्ट पेज यावरती क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे। त्यानंतर ॲड्रेसमध्ये आपल्याला फर्स्ट लाईनमध्ये आपल्याला आपल्या गावाचं जे नाव असेल, आपण रुरल एरियात राहत असाल तर ते टाकून घ्यायचं आहे किंवा आपल्या बिल्डिंगचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकून आपल्या नगराचं नाव आपण या ठिकाणी टाकू शकता। त्याचप्रमाणे ॲड्रेस 2 मध्ये आपल्याला आपला जो तालुका आहे जिल्हा आहे ते या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे खाली आपल्याला आपलं राज्य हे महाराष्ट्र ॲटोमॅटिक या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट दिसेल। त्यानंतर आपल्याला आपला जिल्हा यामधनं सिलेक्ट करून घ्यायचा आहे। जो आपला जिल्हा असेल तो या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्या। त्याचप्रमाणे तालुका सिलेक्ट करून घ्या
आणि त्यानंतर आपलं जे विलेज असेल, जे आपलं गाव असेल ते या लिस्टमधून आपण सिलेक्ट करू शकता। त्यानंतर आपल्याला आपला पिनकोड टाकायचा आहे आणि नेक्स्ट पेज यावरती क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे। त्यानंतर पुढील स्टेप ही ओपन होईल। या पुढील स्टेपमध्ये आपल्याला आपल्या पालकाचा तपशील द्यायचा आहे। या ठिकाणी आपल्याला आपल्या वडिलाचं नाव टाकून घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला आपल्या आईचं नाव ह्या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे आपल्या वडिलाचं सरनेम टाकून घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे आईचं सरनेम आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला व्यवसाय आपल्या वडिलाचा सिलेक्ट करून घ्यायचा आहे यामधनं। त्याचप्रमाणे या ठिकाणावरून आपल्याला आपल्या आईचा व्यवसाय सिलेक्ट करून घ्यायचा आहे। आईचा व्यवसाय शक्यतो नॉट एम्प्लॉयडच ठेवायचा आहे आपल्याला। त्यानंतर वडिलाचा इन्कम या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्या आईचा इन्कम आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। शक्यतो नो इन्कमच करायचा आहे, कारण की आपल्याला स्कॉलरशिप साठी हे फायद्याचं असते। त्यानंतर या ठिकाणावरून आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे आपला तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला नेक्स्ट पेज करून पुढील स्टेपवरती जायचं। त्यानंतर पुढील स्टेपमध्ये आपल्याला या ठिकाणी अदर डिटेल्समध्ये आपण चित्रकला किंवा स्पोर्ट म्हणजे खेळाचं जर सर्टिफिकेट आपल्याकडे असेल तर ते या ठिकाणी आपल्याला यस करायचं आहे, अन्यथा नो करायचं आहे। त्यानंतर आपल्याला नेक्स्ट पेज यावरती क्लिक करून आपल्याला पुढील स्टेप हे पूर्ण करायचे आहे। त्याकरता आपल्याला या ठिकाणी आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे आपला तालुका या ठिकाणावरून आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपलं गाव म्हणजेच आपलं विलेज या ठिकाणावरून आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला आपण 10वी उत्तीर्ण आहात काय असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला आपल्या 10वीचे गुण या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत। मराठीमध्ये आपल्याला 100 पैकी किती गुण आहेत ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे हिंदीमध्ये आपल्याला 100 पैकी किती गुण आहेत ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे इतरही सर्व विषय आपल्याला अशा प्रकारे सर्व विषयाचे मार्क या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचे आहे आणि त्यानंतर नेक्स्ट पेज करून आपल्याला पुढील स्टेप ही पूर्ण करायची आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पूर्वीच्या शिक्षणाचा तपशील या ठिकाणी द्यायचा आहे आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून आपल्याला पुढील स्टेप हे पूर्ण करून घ्यायचे आहे। त्यामध्ये आपल्याला आपला उमेदवाराचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे आपल्याला उमेदवाराचा जिल्हा खाली पुन्हा या ठिकाणी निवडायचा आहे आणि तालुका। त्याचप्रमाणे आपलं जे कॉलेज असेल ITIचं ते या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर सर्व नियम आणि अटी मला ॲक्सेप्ट करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्याला 100 रुपयाचं पेमेंट हे करून घ्यावं लागणार आहे। त्यासाठी आपल्याला आपण डेबिट कार्डच्या माध्यमातून, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून किंवा UPIच्या माध्यमातून हे पेमेंट करू शकता। आपण या ठिकाणी UPIच्या माध्यमातून करतो आहे, त्यामुळे आपल्याला आपला UPI क्रमांक या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पे नाव या बटनावरती क्लिक करून आपल्याला हे 100 रुपयाचं पेमेंट करून घ्यायचं आहे। कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे। आपलं पेमेंट हे प्रोसीड होत आहे। तर आपलं पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे। तर त्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक रिसिप्ट जनरेट होईल, ते आपल्याला डाउनलोड करून घ्यायचे आहे। त्यासाठी डाउनलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि ओके यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला नेक्स्ट पेज करून पुढे जायचं आहे आणि शेवटची स्टेप आपल्याला हे पूर्ण करून घ्यायची आहे। त्यानंतर 8वी आणि शेवटची स्टेप आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायची आहे। त्यानंतर जनरेट PDF फॉर इंग्लिशमध्ये आपल्याला ही PDF आपल्या फॉर्मची प्रिंट आपल्याला या ठिकाणी जनरेट करून घ्यायची आहे। मराठीमध्ये करायची असेल तर आपण या 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपण आपल्या फॉर्मची प्रिंट ही मराठीमध्ये जनरेट करू शकता। त्यानंतर या ठिकाणावरून हे प्रिंट आपल्याला ओपन करून घ्यायचे आहे आणि हे प्रिंट करून आपल्याला उमेदवाराला म्हणजे ॲज कॅन्डिडेटला हे आपल्याला द्यायचे आहे। हे प्रिंट आणि याच्याबरोबर आपल्याला आपण जे 100 रुपयाचं पेमेंट केलेलं आहे त्याचे रिसिप्ट आपल्याला हे कॅन्डिडेटकडे द्यायचे आहे आणि कॅन्डिडेटने हा फॉर्म त्याचबरोबर या फॉर्मबरोबर लागणारे कागदपत्र म्हणजेच आपल्या शाळा सोडल्याचा दाखला, त्याचप्रमाणे आपले आधार कार्ड, त्याचप्रमाणे आपले कास्ट सर्टिफिकेट, आपलं डोमेसिल प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, त्याचप्रमाणे उत्पन्नाचा दाखला आपल्याला
घेऊन आपल्या जवळच्या कॉलेजमध्ये जायचं आहे. ज्या ITI कॉलेजमध्ये आपण ॲडमिशन घेणार आहात त्या ITI कॉलेजमध्ये हे सर्व कागदपत्रे आपल्याला सादर करायचे आहेत. हे सर्व कागदपत्रे आपण सादर केल्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी ट्रेडचे ऑप्शन हे ओपन होईल. त्यामधनं आपल्याला आपला ट्रेड निवडायचा आहे आणि त्या ट्रेडची देखील प्रिंट आपल्याकडे ठेवायची आहे. म्हणजे फर्स्ट राऊंडमध्ये आपल्याला जर आपलं नाव आल्याच्यानंतर आपल्याला ते समजेल की आपण पहिल्या राऊंडमध्ये आपला नंबर आलेला आहे की नाही. त्यानंतर आपण दुसऱ्या राऊंडमध्ये आपण आपले ट्रेड हे चेंज देखील करू शकता. तर ट्रेड कशा प्रकारे निवडायचं आहे हे आपण पुढील व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.